आजच्या कथेचे नाव आहे महान दाता. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन कुठेतरी जात होते. वाटेत अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, भगवान, माझ्या मनात एक कुतूहल आहे. जर परवानगी असेल तर मी विचारू का? श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तू मला काहीही विचारू शकतोस. तेव्हा अर्जुन म्हणाला, आजपर्यंत मला हे समजले नाही की मी सुद्धा खूप दान करतो, पण सर्वजण कर्णाला महान दाता का म्हणतात? हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, आज मी तुझी ही उत्सुकता नक्कीच पूर्ण करेन. श्रीकृष्णाने जवळच्या 2 टेकड्या सोन्यात बदलल्या. यानंतर तो अर्जुनाला म्हणाला की हे अर्जुन, तू सोन्याच्या या 2 टेकड्या जवळच्या ग्रामस्थांमध्ये वाटून टाक. अर्जुनाने भगवंताची परवानगी घेतली आणि लगेचच हे काम करायला निघाले. त्यांनी सर्व गावकऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांना एक रांग तयार करण्यास सांगितले. आता मी तुम्हाला सोने वाटून देतो आणि सोने वाटण्यास सुरुवात केली. गावकरी अर्जुनाचा खूप जय जयकार करू लागले. अर्जुन टेकड्यांवरून सोनं काढून गावकऱ्यांना देत होता. अर्जुन सलग 2 दिवस आणि 2 रात्री सोन्याचे वाटप करत राहिला. आतापर्यंत त्याच्यात अहंकार निर्माण झाला होता. गावातील लोक परत आले आणि पुन्हा रांगेत उभे राहू लागले. इतक्या वेळानंतर अर्जुन बराच थकला होता. अर्जुन ज्या 2 टेकड्यावरून सोने काढत होता, परंतु ते सोने मात्र अजिबात कमी होत नव्हते. अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले की आता मी हे काम करू शकणार नाही. मला थोडी विश्रांती हवी आहे. भगवान म्हणाले की ठीक आहे, तू आता विश्रांती घे आणि तोपर्यंत कर्णाला बोलावले. श्रीकृष्णाने कर्णाला या 2 टेकड्यांचे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून देण्यास सांगितले. कर्णाने लगेचच सोन्याचे वाटप सुरू केले. त्याने गावकऱ्यांना बोलावून सांगितले, हे सोने तुमचे आहे. ज्याला हवे असेल ते इथून घेऊन जा, असे बोलून कर्ण तिथून निघून गेला. हे पाहून अर्जुन म्हणाला, माझ्या मनात असे करण्याचा विचार का आला नाही? श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेशात्मक रीतीने म्हणाले. यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले की तुला सोन्याचा मोह झाला आहे. कोणत्या गावकऱ्याला किती गरज आहे हे तुम्ही ठरवत होता. तू टेकडीवरून तेवढेच सोने खोदून त्यांना देत होतास. दाता असण्याची भावना तुमच्यात निर्माण झाली होती. दुसरीकडे कर्णाने हे केले नाही. सर्व सोने गावकऱ्यांना तिथून देऊन तिथून निघून गेले. त्याच्यासमोर कोणीही त्याचा जय जयकार करावा किंवा त्यांची स्तुती करावी असे त्याला वाटत नव्हते. त्याच्या पाठीमागे लोक काय बोलतात याने त्याला काहीच फरक पडत नाही. हे ज्ञान प्राप्ती झालेल्या माणसाचे लक्षण आहे. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नाचे सुंदर उत्तर दिले. अर्जुनालाही आता त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. देणगीच्या बदल्यात आभार किंवा अभिनंदन अपेक्षा करणे याला व्यापार म्हणतात, भेट नाही. जर आपल्याला कोणाला दान किंवा मदत करायची असेल तर आपण ती कोणतीही अपेक्षा किंवा आशा न ठेवता केली पाहिजे. म्हणजे ते आपले चांगले कार्य आहे, निस्वार्थी सेवा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.